मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की दात चावणे हा फक्त दाताचा किंवा जबड्याचा प्रॉब्लेम नसून तो ब्रेनशी संबंधित आहे. चला तर मग आज आपण या व्हिडिओचा पुढचा भाग म्हणजे सोल्युशन बद्दल बोलणार आहोत. लेट्स अंडरस्टँड द सोल्युशन ब्रेन. बी फॉर बिहेवियर रिसेट. ज्या वेळेला तुम्हाला कळतं की तुम्ही दात चावत आहात किंवा ग्राइंड करत आहात, त्या वेळेला तोंडातून हवा बाहेर काढायची अशी. यामध्ये जॉ मसल्स जे क्लेंच करत असतात त्यांना रिलॅक्स होण्यासाठी मदत मिळते आणि क्लेंचिंग पॅटर्न जो आहे तो ब्रेक होतो. आर फॉर रिस्टोरिंग स्लीप. क्वालिटी स्लीप इज अ की. झोपण्याच्या आधी स्क्रीन टाइम, अल्कोहोल, हेवी एक्सरसाइज हे 1 तास आधी अवॉइड करायचा प्रयत्न करा. रोज रात्री सेम टाइम झोपण्याचा पॅटर्न ठेवा आणि झोपल्यानंतर मध्ये जाग येते आणि तुम्ही नोटीस करता की तुम्ही दात क्लेंच करून ठेवले आहात किंवा तुम्ही दात चावताय, तर झोपून राहू नका. उठा, 1 मिनिट वॉक करा आणि परत झोपायचा प्रयत्न करा, ज्यामध्ये क्लेंचिंग सायकल जो असतो तो इंटरप्ट व्हायला मदत होते. एअरवे आणि जॉ मसल्स यांचा खूप जवळचा संबंध आहे. नाकाने श्वास घेणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. त्याच्यासाठी सलाईन ड्रॉप्स, माउथ टेप किंवा एक कुशीला झोपणे ट्राय करा. जर तुमची एअरवे सुधारत असेल तर नॅचरली तुमचं दात क्लेंचिंग आपोआप कमी होऊन जातं. आय फॉर इंटिग्रेटेड बॉडी. काही वेळेला शरीराला एक्स्ट्रा सप्लिमेंट्सची गरज असते. त्यासाठी तुम्ही ओमेगा 3, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम, L-लेथिनिन सारखे सप्लिमेंट्स ऍड करू शकता, जे जॉ मसल रिलॅक्स करायला मदत करतात आणि क्लेंचिंग नॅचरली कमी होऊन जातं. अँड एन फॉर नर्चर. क्लेंचिंग किंवा टीथ ग्राइंडिंग हे मोस्टली स्ट्रेसमध्ये होतं. त्याच्यासाठी झोपण्याआधी मेडिटेशन, ब्रीदिंग एक्सरसाइज, रिलॅक्सेशन थेरपी ट्राय करा, ज्याच्यामध्ये बॉडी आणि जॉ मसल रिलॅक्स होतील आणि क्लेंचिंग कमी होईल. दात चावणं हे पूर्णपणे बरं नाही करता आलं तरी खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करता येऊ शकतं. हे उपाय तुमच्यावर वर्क करतात का? कमेंट करा किंवा DM करा. बाय बाय.